ही होती नवरी बाईला आता साडी घेऊन येणार होती नाही. नवरी बाई एवढे चुकत होती का रील्स वाला रील्स करायला आलेल पोऱ्या घरी जा निघला. पण थांब बोलू बाबा चुका होता माणसाजवळ 100-200 शॉट घेतल्यानंतर एक शॉट बरोबर येतो असं बोलून रील्स वाल्याला पातोला ना फायनली रील क्रिएट उजवला. उठून बघता तो बाहेर कुत्र्यासारखा पाऊस पडत होता. पहिले थांबलो ना गेलो नाश्ता करायला. बघता तो सूर्य डोक्यावाला तवा नाश्ता करायची वेळ झाली. किती पण वादळ वारा आला तरी काय आमचा गोडाऊन बंद नसतं म्हणून तिथे चहा पोचवायला गेलो. एकतीर मध्ये 2 कामं केली. पावसाने इशारा दिला मग आपला इशारा लगेच काम 25 भात घेऊन आलो घरी. आलो लगेच काकाच्या घरी कारण की आज येणार होती साडी घेऊन. नवरा आले नवरी आले. नवरी बाबा एवढ्या वखत व्हिडिओ करत होतो काय नवरी चुकत होती नुसती हसत होती लाजत होती. काय समजत नाही आता काय करता. रील्स वाल्याला पातवलं बाबा जाऊ नको थांब. त्याला सांगला काही पण करून कॅन्डिडेट तरी रील्स कर. नवरीला बघा ना कशी सगळ्यांना सांगलं तुम्ही लांब जातावा नवरी लाजणार नाही. एकदांच कशी तरी करून रील्स झाली एकदांची तयार. बाबा वाटला बारा नाही तर नवरीला राग आला. सध्या नवीन ट्रेंड आले ना व्हिडिओग्राफीचा. मग काय आता नवरीची पण हाऊस असतं आपली पण एक व्हिडिओ झाली पाहिजे म्हणून त्यांची पण एक व्हिडिओ कम्प्लीट. पाहुणी यायची वाट बघित होतो. पाहुणी आली लगेच नवरी बाई पण आली टंडा घेऊन. नवीन ट्रेंड आले तर फॉलोअप करायला लागेल. पहिले तिला गुच्छ नंतर समजला गुच्छान होणार नाही. मग घड्याल पण द्यायला लागतं ना मग साडी पण. दोन्ही याची प्राइस काढली. बाबा ही रांगोलीची पिशवी लय महाग असतं बोलतं. तब्बल 19,000ची साडी होती. मग आपण टच पण नाही गेला. बाबा तुमची साडी तुमच्या जवळ ठेवा आपण लांबच्या जात. बाबूला सांगला पुढचा कार्यक्रम आता तू राहिलेला कार्यक्रम बाबूच्या चॅनलवर बघायला भेटेल. तर बाय बाय.